आज तुम्ही पाहिलं असन आता 3 दिवसात ह्याच्या अगोदर पण ऍक्सिडेंट झालेले आहेत। आता त्या दिवशीच इथं कार्पिवचा इष्टीचा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यात एक जण मयत झालं ऍक्सिडेंटमुळे कार्पिव मध्ये, आणि इष्टी मधल्या जी पेशंट होती ती दुखापत त्यांना झाली। ही सार्वजनिक बांधकामचा हलगर्जीपणा आहे। तुम्ही पाहत असानाच यावली सालशे रोड इतका मोठा होऊन पण इथं त्यांनी काय तक्रार, इथं काहीच तक्रार नव्हती, त्यांनी इथं मोठा करायला पाहिजे होता रोड, त्याच्यामुळं जनतेला अपघातात सामोरं जावं लागत आहे। आज पाहत असाल तुम्ही शेतकऱ्याचं आतूनच नुकसान झालेलं आहे, कांद्याचं पिकं पलटी झालेलं आहे। आज इथं ही रात्री 12 वाजता झालेलं आहे। ऍक्सिडेंट कशामुळे झाला? त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकामाला आम्ही सांगतो मंगळवारपर्यंत हा रस्ता कंप्लीट करावा, अन्यथा मंगळवारी आम्ही सर्वजण नागरिक घेऊन इथं रणदेवाडे असन, माडा असन, आसपासची सगळी गाव घेऊन आम्ही इथं भव्य रस्ता रोक करणार आणि सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना दारावर धरलं जाणार, एवढंच बोलतो। आणि इथून पुढे तर यांनी मंगळवारपर्यंत रस्ता कंप्लीट नाही केला तर आम्ही सगळेजण मिळून इथं मोठा रस्ता रोक करणार, एवढंच बोलतो।